कारण आत्ताच 87 हे केलं ना, त्याला खाली IW32. याच्यामध्ये बघ दिसत आहे तिकडून असा अशी चेअरला प्रति काय काय लिहिलं मी IW IW31. हां याच्यामध्ये हे बघ तुला काय म्हटलं, इथे गेली तर तुला सगळं माहित होते, बॉक्सेस जो चेकबॉक्स राहते बाजूला तुला सगळं माहित होते. याच्यामध्ये हे सगळं सोडायचं आहे. ZPM2 5 काय म्हटलं मी, प्रिव्हेंटिव्ह काय आहे त्याच्यासमोर, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ऑर्डर हेच घ्या लागते. हे का घ्या लागते ते नाही माहिती. ते कशासाठी घेते की तुला म्हणजे हे मेंटेनन्स करायचं आहे, सामान लागत आहे तर ऑर्डरचा टाईप आहे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ऑर्डर, नाव एक प्रकार असं टाईपमध्ये. इथं प्रायोरिटी राहते, प्रायोरिटी आपल्याला मीडियम ठेवायची. इथे इक्विपमेंटमध्ये जायचं, त्याच्यानंतरची स्टेप. इक्विपमेंट म्हटलं तर इथे काय टाकायचं, मेंटेनन्स प्लॅन 9062. हां इथं किती डोजर आहे आपल्याला 19च्या अगेन्स्टमध्ये बनवायचं आहे. असे आपले डोजर सिरियल नंबर राहते. तिथून काका सांगते, छोटे काका, अरे संकेत 87च्या अगेन्स्टमध्ये, बाळा 87च्या अगेन्स्टमध्ये, 19च्या अगेन्स्टमध्ये, 14च्या अगेन्स्टमध्ये जे पण आहे 19च्या अगेन्स्टमध्ये बनवायचा. 19च्या अगेन्स्टमध्ये बनवल्या तिथं 13419 आलं का, नाही का आलं ते, 1000 काय आहे ते नंबर आहे. कोणता नंबर आहे त्याच्यासमोर काय लिहून आहे, इक्विपमेंट. हा तर काय राहू शकते, इक्विपमेंट नंबर. असं इथं काय टाका लागेल, कोणता प्लॅन टाका लागेल, इथं काय लिहून आहे, पिंक प्लांट. प्लॅनिंग प्लांट आहे. प्लॅनिंग प्लांट कोणता आहे, स्वतःचाच आपलंच ऑर्डर आहे, आपल्यालाच क्लोज करायचं. 9062 एंटर केल्यानंतर एंटर परत ते बॉक्स एंटर करून टाकायचं. आता इथे तर हे आपल्याला नोट द्यावं लागेल की काय करतोय काय नाही. बस इथं असंच लिहायचं, मेंटेनन्स ऑफ डोजर 13419. ठीक आहे. हां इथं बेसिक स्टार्ट डेट मध्ये स्टार्ट डेट द्यायची. स्टार्ट डेट कधीची द्यायची, 1 हफ्ता अगोदरची. ते कशासाठी 1 हफ्ता अगोदरची यासाठी देते की तू आज त्याचा ऑर्डर क्रिएट करताय ना, तो काय म्हणते की तू सामान आहे ना 2-4 दिवसाने घे. जेव्हा तू रिझर्वेशन क्रिएट करते, आता मी डेट टाकीन आजची ना, तर रिझर्वेशन 5-7 दिवसाचं, या मी बॅक डेटेड टाकेन 5-6 दिवसाच्या नंतरचं निघते. तर तरी पण 5-6 दिवसाच्या नंतरचं निघते, पण आपल्याला तिथं डेट चेंज करायला लागते. तर त्यासाठी आपण बॅक डेटेड काढतो याला, की बॅक डेटेड काढलं तर माझ्याकडे सामान आलं आणि मी ते सामान घेऊन आपलं काम सुरू करतो. ठीक आहे. तर आता इथे जसं बॅक डेटेड आता कोणता दुसरा महिना चालू आहे, इथे कमीत कमी 5 तारीख टाकून द्यायची. 5/2 तेव्हा ब्रेकडाऊन वगैरे नव्हतं नाही, 25. ठीक आहे. हां 5 वाली डेट टाकायची. इथं कंपोनेंटमध्ये यायचं डायरेक्ट. इथं ऑपरेशन राहते, सेकंड स्टेप आहे. इथं येते बा मेंटेनन्स ऑफ डोजर PM01. PM01 काय आहे हे इथून माहीत पडतं. तेव्हा PM01 प्लांट मेंटेनन्स इंटरनली, म्हणजे इच्छा इथं काम चालत आहे. ठीक आहे. हां आता हे झालं, इथून कंपोनेंटवर यायचं. आता कंपोनेंटमध्ये जे आता तिच्याकडे दे, याच्यातले मला SAP कोड सांग आणि 9073 वाले कंपोनेंट सांग. नाही घे 4400 4400 12 91 हां याला असं करायचं, खाली येऊन जायचं, पहिले टाकून द्यायचे. मग 4400 129 189. काय पेपर इन्सर्ट. हां त्याच्यानंतर 4400 00 म्हणजे 3 टाइम्स 0 क्वांटिटी सांग. पहिल्याची 15 टाकून दे, दुसऱ्याची 15च टाक. 15. मग 1 टाक कुलंट. 1 ते वॉलवालं 2 सेल्फ स्टार्टर 1 आहे 285 1. तेच महत्वाचं. मग 2 मग 1. ठीक आहे. ते LL सगळं IC मध्ये L
073. हे तुम्ही सिंगलच करायचं. मी आता फास्ट याच्यासाठी करतो. ओके. हाँ आहे ना पक्के पूर्ण आहे. ठीक आहे. हाँ ओके. आता इथं जायचं जनरेट डेटा आहे बघा खाली. डेटा जनरेट केला की इथे पाय काय लिहू ना रिक्विजिशन मेंटेनन्स डेट. म्हणजे जे रिक्विजिशन आहे त्याची डेट किती तारीख गेली. आजची तारीख किती आहे 15. गेली 3 दिवस समोर. म्हणून आपण बॅक डेटेड टाकतो. आता कसं आहे याला आपल्याला स्वतः सेट करायची बघ ही डेट. आजची तारीख आहे 15/2/2025. ठीक आहे. हॅलो. हो येतो. 1 मिनिट ते एक बनवतो आम्ही मेंटेनन्स वाला. काय होतो 24 टायमिंग होता. किती होता असा होता ना. हा हो राहू द्यायचं त्याला छेडाचं वेडाचं नाही. ते एंटर मारून द्यायचं. ठीक आहे. आता इतकं झाल्यावर याला रिलीज नाही करायचं पहिले. याला काय करायचं याला सेव्ह करून घ्यायचं. सेव्ह केल्यावर आपल्याला ऑर्डर नंबर येते. हा ऑर्डर नंबरवर पहिले क्लिक करायचं. सगळ्यात अगोदर सगळ्यात फर्स्ट काम हे करायचं. ऑर्डर नंबर कॉपी केला IW32 मध्ये एंटर करायचा. आला ऑर्डर तुझा. ऑर्डर आल्यानंतर आणि समजा तुम्ही ऑर्डर क्लोजही करता तर ऑटो सेव्ह पण ऑर्डर होतं. इथे याला कॉपी करायचा पहिले रिझर्वेशन नंबरला केला. इथे नवीन विंडो ओपन करून घ्यायची. कुठे आहे ZRGT पेस्ट 12 ते एक्सकर्शन. इथे डेपोत ऑफिसर 01 प्रिव्ह्यू. इथं पहिले डेट पाहून घ्यायची. आली 15 फेब्रुवारी. याला पकडायचं ना फाटणारी पहिले प्रिंट काढून घ्यायचं. ते बाकीचं सोडून द्यायचं. आता हे प्रिंट काढलं आपण काय करावं लागेल याला रिलीज. सगळ्यात महत्वाचं काम ते टास्क आहे. काय हे प्रिंट झाली आपली का पहिले जायचं तिथंच IW32 मध्ये. इथे ऑर्डर येऊन राहते. आता ह्या ऑर्डरवर क्लिक करायचं. ऑलरेडी डिस्प्लेइंग मध्ये दाखवलं ना ते बंद करून द्या. ऑलरेडी डिस्प्लेइंग मध्ये आहे. 15 तारीख आहे. इथून बॅक यायचं. कुठे आलो आपण ह्या पेजवर हेडर डेटामध्ये यायचं. हेडर डेटामध्ये आल्यावर एकदा कंपोनेंट पूर्ण चेक करून घ्यायचे. आले ना इकडे जे आहे ते मेन महत्वाचे 9 दिवस. अगर इथे त्या प्लांटमध्ये तो मटेरियल नाही अवेलेबल राहिला तर तो घेतच नाही. समोर सरकतच नाही ते. म्हणजे एक स्टेप इतकं सुंदर बनलेलं आहे SAP की. आणि सेव्ह झाला. ऑर्डर रिलीज झाला. आता तो उचलन नाही तर नाही उचलन. हा ऑर्डर क्रिएट